डॉक्टर बाबा आढाव यांना पहिला कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार. सामाजिक विकासाची ज्योत पेटवण्याची गरज, डॉक्टर आढाव. पुरस्काराची रक्कम पितृछत्र हरवलेल्या मुलींना दान. स्वातंत्र्यानंतर देशाचा राजकीय, आर्थिक आणि औद्योगिक विकास झाला, मात्र सामाजिक प्रगती अद्याप अपूर्ण आहे. या परिस्थितीत आता नागरिकांनी भूमिका घेऊन सामाजिक विकासासाठी पुढे यायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी केले. गडिंग्लज येथील शिवराज विद्यासंकुलात आयोजित पहिल्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे होते. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 25,000 रुपये रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. माजी आमदार सुभाष जोशी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर आढाव यांनी देशातील सध्याच्या सामाजिक स्थितीवर परखड भाष्य केले. ते म्हणाले, राज्यकर्ते हिंदू मुस्लिम भेदभाव वाढवून एक नेता, एक पक्ष, एक आवाज या तत्वावर बहुजनांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. बदल घडवायचा असेल तर केवळ सरकारकडे मागण्यांचे धोरण सोडून नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरले पाहिजे. देश महासंकटात असून गडिंग्लजसारख्या चळवळीच्या भूमीतून योग्य दिशा मिळायला हवी, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार सुभाष जोशी यांनी देवदासी प्रथा बंदीच्या चळवळीची आठवण करून दिली. आता अंधश्रद्धा, धर्म आणि मानवतावादाविरोधात लढण्याची गरज असल्याचे मत मांडले. डॉक्टर आढाव यांनी पुरस्काराची रक्कम संस्थेतील पितृछत्र हरवलेल्या शिक्षण घेत असलेल्या 5 विद्यार्थिनींना देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले. नवा भारत घडवूया असे आवाहन करत डॉक्टर आढाव यांनी महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी प्राध्यापक नवनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावरील एकपात्री नाटक सादर केले. कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष जे.वाय. बारदेसकर, के.जी. पाटील, प्राचार्य डॉक्टर S.N. कदम, प्रकाश चव्हाण, बसवराज आजरी, ॲडव्होकेट हेमंत कोलेकर, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.